म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष जो अण्वस्त्रे आणि स्टेट ऑफ हॉर्मुझच्या बंदीमुळे युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन टेपला होता, तो आज 8 एप्रिल 2026 रोजी पहाटे पाकिस्तानच्या मध्यस्थीने तात्पुरता शमलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत इराणला पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डेची धमकी दिली होती. तरी अखेरच्या क्षणी 14 दिवसांसाठी हे युद्ध सीज फायर करण्यात आलंय. या युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी गेल्या 48 तासात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. इराण आणि अमेरिका या दोघांशी संवाद साधू शकणारा पाकिस्तान हा या प्रदेशातील एकमेव देश ठरला, ज्यामध्ये ट्रम्प यांनी आपली लष्करी कारवाईची डेडलाईन 14 दिवसांनी पुढे ढकलली आहे. पण म्हणजे इथे आपल्या मनात असा प्रश्न पडू लागतो की या युद्धाच्या परिस्थितीमध्ये रोज काही ना काही धमक्या देऊन जगाला भीती दाखवणारा ट्रम्प यांनी अचानक माघार कशी घेतली? ट्रम्प इराणच्या कोणत्या गोष्टींना घाबरला? याच प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून जगाच्या नकाशावर ज्या ठिणग्या उडत होत्या त्यातून तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडणार असं चित्र दिसत होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत इराणला अश्मयुगात पाठवण्याच्या धमक्या दिल्या होत्या. मात्र आज पहाटे जो काही घटनाक्रम घडला त्यानं राजकीय विश्लेषकांपासून इतर देशांच्या पंतप्रधानांपर्यंत सगळे चक्रावून गेले. आज पहाटे ट्रम्प यांनी अचानक युद्ध थांबवल्याची घोषणा केली आणि पुढील 14 दिवसांसाठी हे युद्ध सीज फायर असल्याचं जाहीर केलं. परंतु या शस्त्रसंधीत एक विचित्र अट घालण्यात आली की ही केवळ 14 दिवसांची तात्पुरती विश्रांती असेल. पण त्यानंतर अमेरिका पुन्हा काय करेल या प्रश्नावर त्यांनी मौन पाळलं. खरं तर ही शस्त्रसंधी ट्रम्प यांनी स्वतःहून स्वीकारलेली नसून ती इराणने निर्माण केलेल्या एका दबाव तंत्राचा परिणाम आहे. इराणने गेल्या काही वर्षात स्वतःला अशा प्रकारे लष्करी आणि युद्धाच्या स्ट्रॅटेजीने सज्ज केलं होतं की ट्रम्प यांच्यासारख्या महासत्ता असलेल्या नेत्यालाही आपल्या तलवारी म्यान कराव्या लागल्या. ट्रम्प यांनी या युद्धासाठी प्रचंड मोठी लष्करी जमवाजमव केली होती. पण प्रत्यक्षात जेव्हा युद्धाची पहिली ठिणगी पडली तेव्हा इराणने दाखवलेलं रौद्र रूप पाहून अमेरिकन लष्करी तळांवर चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याच परिस्थितीवरून ट्रम्प हे पॅनिक होऊन धमक्या देऊ लागले. ट्रम्प यांना ज्या प्रमुख 5 गोष्टी सगळ्यात जास्त घाबरवलं त्यातील पहिली गोष्ट म्हणजे इराणचे अदृश्य लष्कर आणि त्यांची असिमेट्रिक वॉरफेअरची ताकद. इराण केवळ आपल्या सीमेवर लढत नाही तर त्यांचं जाळं संपूर्ण मिडल ईस्ट मध्ये पसरलेलं आहे. लेबनॉन मधील हिजबुल्ला पासून ते येमेन मधील हुती दहशतवाद्यांपर्यंत इराणच्या एका इशाऱ्यावर अमेरिकेच्या मित्र देशांना आणि तेलाच्या विहिरींना आग लावण्याची क्षमता या टोळींमध्ये. त्याच काळात ट्रम्प यांना ही भीती नेहमी सतावत होती की जर आपण इराणवर थेट हल्ला केला तर सौदी अरेबिया, इस्रायल आणि UAE मधील अमेरिकन गुंतवणूक आणि तिथले अमेरिकन नागरिक एका रात्रीत राख होतील. यालाच प्रॉक्सी वॉर म्हणतात, ज्याचा वापर इराण या युद्धात कॉन्स्टंटली करत होतं. त्यामुळे इराणच्या जाळ्यात अमेरिका आपोआप फसू लागला. त्यानंतर दुसरी महत्वाची बाब म्हणजे इराणने डोंगर रांगांच्या खाली तयार केलेली मिसाईल्सची शहरं. अमेरिकेच्या सॅटेलाइट फोटोंमधून हे स्पष्ट झालं होतं की इराणने जमिनीच्या शेकडो फूट खाली हजारो बॅलिस्टिक मिसाईल्स तैनात केल्या आहेत. अमेरिकेचं शक्तिशाली असणारं बंकर बस्टर बॉम्बही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. इराणने याच क्षेपणास्त्रांचा वापर करून अमेरिकेच्या विमानवाहू नौकांवर हल्ला करण्याची तयारी दर्शवली होती. यानंतर ट्रम्प यांना हे चांगलंच ठाऊक होतं की जर एखादी अमेरिकन युद्धनौका इराणने बुडवली तर ती अमेरिकेसाठी इतिहासातील सगळ्यात मोठी नाचक्की ठरेल. त्यामुळेच जगाला भीती दाखवणारे ट्रम्प स्वतःच्या नौदलाच्या सुरक्षेबद्दल साशंक दिसू लागलेले. त्यासोबत तिसरी आणि मोठी भीती अशी होती की ती म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मुझ. इराणने ही सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देऊन पूर्णपणे बंद केली होती. तर काही देशांसाठी तेल वाहतुकीसाठी मार्ग खुला होता आणि इतर बाकी सगळ्या देशांसाठी ही सामुद्रधुनी पूर्णपणे बंद होती. याच पार्श्वभूमीवर जर अमेरिकेने त्या ठिकाणी हल्ला केला असता तर इराणने तिथं काही समुद्री सुरुंग पेरले असते, ज्यामुळे जगाचा 20% तेल पुरवठा ठप्प झाला असता. अशा परिस्थितीत अमेरिकेतील पेट्रोलचे दर प्रति बॅरल $150च्या वर गेले असते, ज्यामुळे अमेरिकेत महागाईमुळे हिंसेचं वातावरण तयार झालं असतं. म्हणून अमेरिका देशातील जनतेचा रोष पाहता ट्रम्प यांनी युद्धापेक्षा माघार घेणं शहाणपणाचं मानलं. त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे इराणची सायबर वॉरची ताकद. गेल्या काही वर्षात म्हणजे इराणने अमेरिकेच्या पॉवर ग्रिड्स आणि बँकिंग सिस्टीम मध्ये शिरकाव करण्याची क्षमता नव्याने तयार केली होती. जर हे युद्ध पूर्ण ताकदीनिशी सुरू झालं असतं तर इराणने अमेरिकेतील मोठ्या शहरांची वीज कापून आणि आर्थिक व्यवहार ठप्प करून तिथं अराजकता माजवली असती. ही एक अशी भीती होती की जिच्या समोर जगातील अणुबॉम्बही निकामी ठरतात.
हीच इराणची सायबर सिक्युरिटीची ताकद अमेरिकेला ठाऊक होती. त्यामुळे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकण्याची फक्त भीती दर्शवली, परंतु ऍक्शनमध्ये अणुबॉम्बचा वापर केलाच नाही. आणि लागलीच लगेच पहाटे माघार घेतली आणि 2 आठवड्यांसाठी युद्ध पुढे ढकललं. त्यानंतर मंडळी शेवटची 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रशिया आणि चीन देशांचं इराणला असलेलं गुप्त समर्थन. युद्धाच्या ऐन भरात रशियाने आपली अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम इराणला पुरवल्याच्या बातम्या आल्या होत्या. जर आपण इराणचा नकाशा बघितला तर आपल्याला इराणच्या वरच्या बाजूला कॅस्पियन समुद्र दिसेल. या समुद्राच्या भोवती अनेक देश आहेत, ज्यामध्ये रशिया हा सुद्धा आहे. त्यामुळे रशियाकडून समुद्रातून संपूर्ण शस्त्रसाठा इराणमध्ये पोहोचवला जातो आणि त्याचाच वापर इराण युद्धामध्ये करतो, ही गोष्ट अमेरिकेला माहित होती. त्यामुळे इराणच्या या डिफेन्स सिस्टीममुळे अमेरिकन विमानांना इराणच्या आकाशात प्रवेश करणं कठीण झालं होतं. त्यासोबत चीननेही स्पष्ट संकेत दिले होते की जर इराणची अर्थव्यवस्था कोलमडली तर चीन त्यांना मोठी आर्थिक मदत करेल. या जिओ पॉलिटिक्समुळे ट्रम्प यांना कळून चुकलं की इराणला स्टेट ऑफ हॉर्मुझ खुलं करण्यासाठी सहज झुकवणं शक्य नाही. त्यामुळे ट्रम्प हे धमक्यांचं वातावरण निर्माण करून जनतेमध्ये भीतीचं वातावरण तयार करू लागले आणि नंतर त्यांनीच या युद्धाला 14 दिवसांचा युद्धविराम दिला. त्याचबरोबर मंडळी, जगासमोर आपला चेहरा वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी अचानक माघार घेताना मानवता आणि शांततेचा मुखवटा परिधान केला. त्यांनी ट्विट करत जाहीर केलं की इराणने पाकिस्तानच्या मदतीने शांततेचं आवाहन केल्यामुळे इराण आपल्याला ही संधी देत आहे. पण जगासमोर सत्य हे होतं की इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करण्याऐवजी उलट अमेरिकेलाच 10 अटी टाकून गुडघ्यावर आणलं. त्यासोबत इराणने स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत इराणवरील सगळे आर्थिक निर्बंध उठवले जात नाहीत तोपर्यंत ते अमेरिकेशी कोणतीही चर्चा करणार नाहीत. त्यामुळे ट्रम्पला इराण समोर झुकावं लागलं. बाकी सध्या परिस्थितीनुसार असं जाणून येते की ही 14 दिवसांची शस्त्रसंधी म्हणजे केवळ स्वतःच्या लष्करी भागांची पुनर्रचना करण्यासाठी आणि अमेरिकन जनतेचा रोष कमी करण्यासाठी घेतलेली एक छोटी विश्रांती असू शकते. इराणच्या या ताकदीनं हे सिद्ध केलं की आता जगावर केवळ एका देशाची सत्ता चालणार नाही, तर प्रादेशिक शक्तींनाही स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची कसब तयार झालेली आहे. इराणने ट्रम्प यांच्या प्रत्येक चालीला शह देत अमेरिकेला असा काय दणका दिलाय ज्यातून सावरण्यासाठी व्हाईट हाऊसला अनेक वर्ष लागतील. आजची शांतता केवळ वादळापूर्वीची शांतता आहे की खरोखरच युद्धाचा अंत आहे, हे येणारे 14 दिवसच ठरवतील. पण सध्या तरी इराणने अमेरिकेला आपल्या तालावर नाचवण्यात यश मिळवले हे नाकारता येणार नाही. बाकी मंडळी, अमेरिका इराणच्या अटी मान्य करणार का की 14 दिवसांनंतर देखील हे युद्ध असंच सुरू राहील, याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.